अंकुश सव्वाला सध्या मी कोळगाव या ठिकाणी आलेलो आहे आणि आज असा सांगण्याचा योगायोग म्हणजे माझ्या शेजारी बसलेले हे सुप्रसिद्ध कवी आनंद डोळस. आम्ही एका ग्रुपवरच आहे दोघं पण, आणि ग्रुपवरती ते मला लाईक करायचे. मी त्यांना त्यांच्या कविता मी बऱ्याच ऐकल्यात, वाचल्यात. खूप छान अशा कविता आहेत. आज एक योगायोग आला आणि खूप आनंद होतो आहे की त्यांना मी आज प्रत्यक्षात भेटलो आहे. त्यांनाही खूप आनंद झाला आहे. त्यांनी केलेल्या कवितेतला एक कविता मी तुम्हाला ऐकून दाखवतो आहे. तिने डोळ्यात काजळ घातलं, मी भांगात कुंकू भरलं. तिने काळजावर नाव कोरलं, मी गळ्यात घातलं डोरलं. सुंदर अशी त्यांची कविता आहे आणि खूप आनंद होतो की आज मी त्यांना भेटलो आहे. सर बोला. धन्यवाद सर. बरेच दिवसापूर्वी आम्ही एका ग्रुपला आहे आणि सरांचं सारखं अपडेट पडत असतं. सरांचं नाव अंकुश सव्वाला आणि माझ्या उजव्या हाताला बसलेले चंद्रकांतदादा लोंढे. हे दोघंही महाराष्ट्रातील दिग्गज सिने अभिनेते आहेत. अनेक चित्रपट, मालिका टी व्हीवरले सिरियल करत असतात. पण आज भेट अशी झाली आमची योगायोग की दोघांचं मी सगळे लाईक करत असतो, त्यांचं अभिनय, त्यांच्या सिरीजचं लिंक आलेलं सर. पण आज योगायोग अशी भेट झाली आमची चालता तर भेटून फार मला आनंद झाला आणि आता आपण नेहमीच भेटत जाऊ. तुमचं काय असेल प्रमोशन, व्हिडिओ क्लिप वगैरे हे सगळं ते नेहमीच पुढे टाकत असतो. पण प्रत्यक्ष आज आपली भेट झाली यात मला फार समाधान आणि फार भारी वाटलं. धन्यवाद सर. काही काळापूर्वी अशी एक काय बरं का, कलाकार हा मरत नसतो. त्याचं शरीर जरी गेलं तरी त्याची कला ही अमर असते. अनेक काय याच्या पलीकडे अगदी बरोबर. जुनी एक म्हण आहे, आनंदालाही आनंद झाला आणि बुद्ध हसला. वा, महात्मा गौतम बुद्धाचे शिष्य आनंद कायम प्रश्नार्थक, कायम प्रश्न करणार बुद्धांना आणि त्याची समर्पक उत्तरं द्यावी बुद्धांनी. आणि जोपर्यंत त्यांच्या मनाचं निरसन होत नसेल तोपर्यंत आनंद हा कधी शांत बसायचा नाही. पण ज्यावेळेस त्या प्रश्नाची समर्पक उत्तरे मिळायची त्यावेळेस आनंद सुखी झालेला पाहून मनामध्ये बुद्ध असायचे. बरोबर. आणि आज कवी कवी आनंद डोळस हा ख्यातनाम कवी आहे, शीघ्र कवी आहे. तुम्ही एक शब्द दिला तर अख्खं पान कविता लिहू शकतो असा हा शीघ्र कवी आहे. आणि आम्ही रक्ताचे नातेवाईक आहोत, परंतु कला क्षेत्रातून सुद्धा आम्ही बांधले गेलेलो आहोत. कोळगाव डोळस हे कलावंतांचं गाव आणि त्यामध्ये हा एक सुद्धा मानाचा तुरा, त्या हिऱ्यांमध्ये हा एक तुरा आहे. आणि निश्चित तुला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जाता एक म्हणजे दादांचं आणि सरांचं नातं असं आहे की हे दोघे जरी सिने अभिनेते आहेतच, पण याच्या पलीकडे जाऊन हे अंकुश सरांचे दादा गुरु आहेत आणि गुरु शिष्याचं नातं हे फार घनिष्ठ आहे. आज फार कमी पाहायला भेटते या क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये. जर एखाद्या गुरुने शिष्य तयार केला असेल तर तो शिष्य गुरुपर्यंत म्हणजे थांबत नाही गुरुपाशी. बरोबर आहे. तो लगेच आकाशी ओढून जातो. पण तुमचं मला काम इतकं आवडतं दोघांचं पण की गुरु शिष्य म्हणजे कसं बाबा, जे गुरुने सांगितले तुम्हाला ग्राउंड लेवललाच काम करायचं तर ते तुमचं तर फार भारी. आज तुम्ही महाराष्ट्रात तुमचं नाव आहे, तुम्ही फार सुप्रसिद्ध कलाकार आहे, पण तरीही तुम्ही ग्राउंड लेवलला काम करता आणि गुरु शिष्याचं नातं जपून ठेवलं यात मला फार प्रेम आणि समाधान वाटते. तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या काळात चित्रपटासाठी, तुमच्या सर्वच प्रोजेक्टसाठी. धन्यवाद. मी अजून त्यामध्ये थोडीशी भर टाकतो. जरी शिष्य म्हणून त्यांनी भरारी घेतली पण ती भरारी त्यानं लीलया पार पाडावी, त्याला त्यामधून तो पडू नये, खाली कोसळू नये. ते शिष्य जरी मोठा झाला तरी माझ्यासारखा गुरुला आनंदच होतो. परंतु या जग हे निष्ठुर आहे आणि निष्ठुर जगामध्ये तो तरला पाहिजे एक कलाकार म्हणून, एवढी माझी अपेक्षा असते. तेव्हा त्या शिष्याने सोडलं गुरुला तरी चालतं. काय होतं बरं का, तुम्हाला सांगतो, आईचा आशीर्वाद जर माणसाला असेल आणि गुरुची विद्या असेल तर माणूस पर्वत उचलायला सुद्धा भेट.